श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण जे रंग परिधान करायचे आहेत ते शुभ रंग आणि त्या दिवशी त्या माळेला आपण घातल्याने आपल्याला काय काय लाभ होणार आहेत किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघूया. आता बघा, पहिली माळ म्हणजे 3 ऑक्टोबर, म्हणजे त्या दिवशी रंग आहे पिवळा. या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन हे आनंदी आणि आशावादी होते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. आता दुसरी माळ आहे म्हणजे 4 ऑक्टोबरला शुभ रंग आहे हिरवा. आता तसं बघायला गेलं तर हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता व स्थिरतेची भावना निर्माण करते. शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीची शांतीसाठी प्रार्थना देखील आपण करू शकतो. हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो. तिसरी माळ, तिसरा दिवस म्हणजे 5 ऑक्टोबर आहे. रंग आहे राखाडी. आता राखाडी हा रंग संतुलित विचारांचं प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी तो प्रेरित करत असतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे जे हलके रंग पसंत करतात, परंतु त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद लुटायचा असतो. आणि म्हणून चौथी माळ आहे ती 6 ऑक्टोबरला. त्या दिवशीचा रंग आहे नारंगी. आता नारंगी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. आणि हा रंग हा सकारात्मक ऊर्जेने अतिशय ओतप्रेत भरलेला असतो आणि त्यामुळे व्यक्तीचे मनही ते उत्साहित ठेवतो. 5वा दिवस, 5वी माळ 7 ऑक्टोबरला. रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दाखवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग हा शांतता आणि सुरक्षिततेची भावना देखील देतो. दिवस 6वी माळ 8 ऑक्टोबरला. रंग आहे लाल. मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरा. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. मातेला अर्पण करताना लाल चुनरी खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो. 7वा दिवस, 7वी माळ 9 ऑक्टोबर. रंग आहे निळा. बुधवारी नवरात्र उत्सवादरम्यान निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय किंवा आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो. बघा, आता 10 ऑक्टोबर दिवस, 8वी माळ 8वा रंग आहे गुलाबी आणि या दिवशी गुलाबी रंग निवडा, कारण गुलाबी रंग हा प्रेम, आपुलकी आणि सौहार्दाचे प्रतीक आहे असं मानलं जातं. हा एक आकर्षक रंग आहे जो व्यक्तिमत्वात आकर्षण निर्माण करतो. दिवस 9वी माळ 11 ऑक्टोबर. रंग आहे जांभळा. आता जांभळा रंग हा भव्यता आणि एक राजेशाही थाट दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत. तर 9 दिवसांचे नवरात्रीचे हे 9 शुभ रंग आहेत. पण यापैकी तुमच्याकडे जर कोणते रंग नसतील, जे रंग आहेत ते आपण घालू शकतो. पण शेवटी बघा, या रंगांपेक्षा सुद्धा आपला खरं तर देवीच्या प्रती असणारा भाव हा महत्त्वाचा असतो. देवीप्रती आपला असलेला भावच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे ज्या रंगाचे कपडे आहेत, तुम्ही घालणार असाल तर ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या तुम्ही घालू शकता किंवा तुमच्याकडे ज्या रंगाच्या कुर्ती आहेत त्यासुद्धा तुम्ही घालू शकता. पण जर तुमच्याकडे असतील तर त्यामधले त्या रंगाच्या साड्या किंवा कुर्ती तर नक्की आवर्जून ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही घालू शकता, परिधान करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.